हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. सुरुवात करते आजच्या ब्लॉगला. तर आजची सकाळसुद्धा झालेली आहे माहेरी. 2 दिवस झाले मी इथे राहिलेली आहे. मस्त एकदम छान वाटतंय. आणि एक आहे की सारिका नाही आहे आज. आता किशोर आणि सारिका येणार आहेत आणि ती लोक आल्यानंतर मग 4 वाजल्यानंतर मग मी इथून निघेन. तोपर्यंत मस्त एकदम छान ब्लॉग तुमच्याबरोबर मी शेअर करेन. पहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला, इथे आईचा तर गोंधळ चालूच असतो. शांत जराही ती बसत नाही. काही ना काही तिचं चालूच असतं. खाली जाणं, काही आणणं करणं. आणि मी तर फक्त नावाला काम करते, बाकीचं तर सगळं आईच बघते. तर चला, तर आईच्या राज्यात मस्त आईबरोबर 2 दिवस राहायला मिळालं. अगदी असं लहानपणीमध्ये जसं आपण राहतो ना आपल्या आईवडिलांबरोबर, ती आठवण येते. आणि हे इथे बघा माझे बाबांची आठवण खूप येते अशा वेळेला. हे बाबा आणि माझी आजीचा फोटो आहे आणि बाबा आहे. जे बाबा आम्हाला खूप जीभ लावायचे. म्हणजे असं आलं की नुसतं काय करू आणि काय नको असं त्यांना व्हायचं. पण आज ते नाही आहेत तरीसुद्धा असं ना त्याची एक आठवण आहे. आणि ते नाही आहेत म्हणून आम्ही जाणून घेत नाही. ते कुठेतरी आपल्याबरोबरच आहेत असं एकदम मनात असं येतं. छान वाटतं. आता आधी ना नाश्त्याची तयारी करून घेते, कारण थोड्या वेळात ना शोभक्का पण येणार आहे. आणि ती आली की मग तिला पण थोडा नाश्ता देता येईल म्हणून म्हटलं की आधी पोहे बनवून घेऊया आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करूया. आणि तसं तर आज स्वयंपाक जो आहे ना तो जास्तीत जास्त नम्रताच करणार आहे, कारण आई आज चिकन आणणार आहे आणि ती करणार आहे. ते पाहिजे. माझी बहीण आहे शोभक्का. इथे मला आईकडे आता भेटायला आलेली. बराच वेळ आम्ही बसलो, एवढ्या गप्पा मारल्या. सगळ्या आधीच्या आमच्या आठवणी ज्या आहेत, लहानपणीच्या आठवणी आहेत, चहा नाश्ता केला. त्याच्यानंतर आम्ही खूप आठवणींना म्हणजे असं सगळ्या जुन्या आठवणी खूप आठवण केलं. मन काही वेळेला भरून पण आलं. पण छान वाटतं का नाही? लहानपणीचं आमचं कसं काय. आणि हिने आम्हाला त्यावेळेला खूप केलेलं आहे. आईची मोठ्या बहिणीची मुलगी आमची एकदम खास आमची आई पण आहे ती. आणि हिने माझ्या लग्नाचं माझं कन्यादान केलेलं आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणून ती माझी छोटी आई. चल, तिला आता जायचं आहे दुकानात, निघेल ती. चल आम्हा टी व्ही चालू केला ना तर टी व्हीच बघत बसते. चल. सो आज मस्त आईच्या किचनमध्ये बनणार आहे चिकन. तर इथे आईने चिकन आणलेलं आहे आणि नमाने आता स्वच्छ धुवून वगैरे घेतलं. इथे हे पोहे आहेत ना भिजवलेले, ते मी ठेवलेत काढून. तर हे पोहे आहेत ना, ह्याच्यामध्ये दूध घालायचं, दही घालायची, गुळ किंवा साखर घालून खायचं. खूप छान वाटतं. आणि गरमीच्या दिवसांमध्ये तर हे पोटाला आपल्या मस्त एकदम थंड ठेवण्याला मदत करतं. सो नम्रता इथं बनवणार आहे काय, नमा चिकनचं काहीतरी स्पेशल बनवायचं आहे म्हणून नमा आता किचनमध्ये आली आहे. यस नमा. कृष्णा आणि सिद्धेश लाल रस्सा खात नाही, त्यामुळे ती त्यांच्यासाठी खास बनवते. कृष्णा, लाल रस्सा खाणार ना तू? का? असंच नाही आवडत मग कोणता खाणार? लाल नाही तर पिवळा, गुलाबी, नारंगी? हिरवा कसा बनवतात? चल तू रेसिपी बोल. पालक टाकून बनवला तर हिरवा झाला. आणि मसाले ते काय माहीत. बघितला, पोहे पण लाल करायला पाहिजे होते. ह्याच्यासाठी हिरवे पिवळे बनवायचेच नाही आता, म्हणून त्याने पिवळा टी शर्ट पण घातलाय ना. आमचा लास्ट व्हिडिओमध्ये. आणि आमच्या कृष्णाची यंदा 10वी आहे. सगळ्यांनी त्याला आत्तापासूनच शुभेच्छा द्या भरपूर. मस्त एकदम त्याला पर्सेंटेज यायला हवेत. आणि 9th त्याला किती पर्सेंट आलेले आहेत? 82. म्हणजे पहिल्यांदा 80पर्यंत गेला आहे तो, नाहीतर तो 90+ असतो नेहमी. आता 10वीला 90+ आपल्याला घ्यायचेच आहेत टार्गेट. ओके. आज आईच्या किचनमध्ये मी नसताना नम्रता आहे आणि नमा आज मस्त काय काय बनवणार आहे आपण आज नंतर सगळं पाहूया. नमाची वेणी बघितली का?
मस्त वेणी घातली, मीच घातली आहे तिला ती वेणी. गप्रे, एक कोथिंबीर तिकडे आहे बघ, कोथिंबीर. आमच्याकडे कोथिंबीर असं म्हटलं जातं कोथिंबीरला. थोडे वर्ड्स असे वेगळे केलेले आहेत आमच्या भाषेमध्ये. ठीक आहे, कोथिंबीर कोथिंबीर सगळं सेमच आहे. काय काय मसाले टाकलेत आता ते तरी बघूया. अद्रक लसणाची पेस्ट घातली आहे आणि लाल तिखट, हळद, मीठ आणि ह्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट आणि पालक आणून त्याच्यामध्ये पालक घालणार आहे. याच्यामध्ये कोथिंबीर कापताना हळू काप, काल कैची चाकू हाताला लागला आहे बेळ बनवताना. ओ सिद्धू आलेला आहे. हे आता असं झालं ना, किचनमध्ये नमा करते खरं, पण मला इथे बसायला देणार नाही आहे ती. कारण हे कर ते कर मम्मी, हे कसं करू ते किती टाकू, तेच चाललंय. आलं आता आपल्याला शेवटचा आपला आहे. याच्यानंतर मामी आली आहे, किचनची मालकीण आली आहे. तिचं किचन तिला देऊया आणि आपण बाहेर जाऊया आता. एकदम मस्त, एकदम हिरवं असं छान, एकदम ग्रेव्ही असं मस्त चिकनचं बनणार आहे. राहू दे आता, हलवू नकोस, असं ठेव आणि ह्याच्यावरती पाणी ठेव आणि त्याच्यावरती झाकण हे ठेव आणि ह्याच्यावरती पाणी ठेव. ते आतल्यात छान थोडं. आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि मस्त नमाने बनवलेलं चिकन ना छान होतं, मस्तच वाटलं. आणि सिद्धेशने आणि कृष्णाने पण आवडीने खाल्लं. तर चला आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. तर त्यासाठी सगळे कपडे लत्ते जे आणलेले असतात ते आठवणीने ठेवणं घेणं सगळं गरजेचं असतं. म्हणून मी पण आठवण करत होती आणि नमा पण आठवण करून काय काय घेऊन येत होती. तर सगळं व्यवस्थित पॅकिंग करून घेतो आहे. आणि 1 दिवसासाठी आलेलो, पण आम्ही 2 दिवस आईकडे राहिलो आणि छान वाटलं. बऱ्याच दिवसानंतर मला वाटतं मी आईकडे 2 दिवस कंटिन्यू राहिली. कारण ट्युशन क्लासमुळे ना सॅटर्डे संडेला पण मी बिझी असते, यामुळे मला कुठे येणं जाणं होतच नव्हतं. पण आज मनसोक्त राहिली. सो चला, फायनली आम्ही घरी येऊन पोचलो. छान वाटलं, 2-3 दिवस आईकडे राहिली, एवढं मस्त वाटलं ना. फायनली घरी आल्यानंतर आपलं घर ते आपलंच असतं. तर आता इथे ना निवांत बाहेर येऊन बसलेली आहे. मस्त हवा येते, गार वाटते. तर म्हटलं थोडा वेळ बाहेर बसूया, कारण बाहेर उन्हातून आल्यानंतर खूप गरम होतं. सो तुमच्या इथे टेम्परेचर कसा चाललेलं आहे आणि तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून माझे ब्लॉग्स पाहता कमेंट करून सांगा. हे मी आल्यानंतर आता म्हटलं चला दूध गरम करूया, थोडी कॉफी पिऊया म्हणून दूध काढलं. थोडं गोकुळचं पॅकेट, एवढं महाग येतं. आणि इथे आता गरम केल्यावर दूध फाटलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी लिंबू घातला. म्हटलं याचं पनीर तरी करूया आणि पाहू. आता मी विचार करते की याचं काहीतरी गोड बनवता आलं तर करूया. म्हणजे आपण जसं काय हे बनवतो ना गुलाबजामुन वगैरे काहीतरी बनवूया असा विचार चालला आहे. नॉट डिसाइडेड, बट बघू. केलं तर मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि दूध फाटलं तर तुम्ही काय काय बनवता मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि काही वेळेला आपण फक्त साखर घालून गरम करून पण खातो ना, ते पण छान वाटतं. पण आता मी तसं करणार नाही आहे, कारण तसं करत राहिले ना की सारखं तेच खावं लागतं. आणि आता मला वाटतं या उन्हाळ्यामध्ये 2 ते 3 वेळा दूध फाटलेलं आहे. आणि 2 वेळा तर पनीर बनवलं मी. पनीर बनवून तेच पनीरचं 1 वेळा भाजी बनवली, पनीर भुर्जी. त्यानंतर 1 वेळा असंच गोड बनवून खाल्लं. सो चला आता हे पण शिजवून घेते आधी आणि नंतर डिसाईड करेन काय करायचं आहे ते.